विश्वास आमची ताकद. मेहकर नगर परिषद अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा. चर्चा मात्र नव्या कोऱ्या डिफेंडरमधून आलेल्या नगराध्यक्षांची. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर नगर परिषद नगराध्यक्षांचे पदग्रहण सोहळा पार पडला. मात्र चर्चा होत आहे ती नव्या कोऱ्या 2,15,00,000 रुपये किंमत असलेल्या डिफेंडर कारमधून आलेल्या नगराध्यक्षांची. मेहकर नगर परिषदेत उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना गटाचे किशोर गारोळे हे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या होम पिचवर त्यांना धक्का देत नगराध्यक्ष पदावर विराजमान झालेत. आज सोमवारी नगराध्यक्ष पदाची शपथ ग्रहण करण्यापूर्वीच किशोर गारोळे यांनी कोट्यावधी रुपयांची आलिशान डिफेंडर विकत घेतली व आपला शपथ ग्रहण सोहळ्यात त्यांनी नगर परिषदेत डिफेंडर कार घेऊन एंट्री मारली. कोणतेही राजकीय पद स्वीकारण्यापूर्वीच मेहनतीतून घेतलेल्या डिफेंडरमधून त्यांनी नगराध्यक्ष पदाचा पहिला प्रवास केलाय. त्यामुळे मेहकर नगर परिषद अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा चर्चेत आला आहे. उद्या कमिशनखोरीतून ही डिफेंडर घेतली असा आरोप होऊ नये, त्यामुळेच पदग्रहणापूर्वीच आपणही आलिशान कार विकत घेतली असल्याची भावना नवनियुक्त नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी व्यक्त केली आहे. शिवाय मेहकर शहराच्या विकासावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटलेत. आज पदभार घेतलाय, पहिली प्रतिक्रिया काय? आज जो पदभार घेतला यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो आनंद होतोय मला झाल्यापेक्षा मेहकर नगरवासियांना, आमच्या नातेवाईकांना, कार्यकर्त्यांना, ज्यांनी जीवाप्रमाणे दिली त्यांना आणि मतदारसंघातील सर्वच लोकांना. कारण मेहकरची निवडणूक ही फक्त मेहकरपुरती मर्यादित नसून मतदारसंघातील खेड्यापाड्यातील तळागाळातील सर्व कार्यकर्त्यांनी, नातेवाईकांनी, मित्रकंपन्यांनी, नेत्यांनी सर्वांनी हाती घेतलेली होती. आणि ही निवडणूक खरी किशोर गारोळे नगराध्यक्षाची नसून जनतेच्या मनातील नगराध्यक्ष म्हणजे जो नगराध्यक्ष किशोर गारोळे नसून जनतेतला प्रत्येक नागरिक नगराध्यक्ष या हेतूने ही निवडणूक पार पडलेली आहे व तो आनंद आता सर्व जल्लोषात इथं मनवत आहेत. तुम्ही आज पदभार घ्यायसाठी चक्क डिफेंडरच घेऊन आले नवीन? नाही, डिफेंडर म्हणजे घेऊन यासाठी आलेलो आहे की गाड्या माझ्या म्हणजे असं पहिलीच गाडी नाही आहे माझ्याकडं. पहिली जवळपास 2018मध्ये मी 8 वर्षापूर्वी एक फॉर्च्युनर घेतलेली होती. कारण माझा जो पिंड आहे हा व्यावसायिक आहे, मी राजकारणी व्यक्ती नाही आहे आणि ॲक्सिडेंटली मी राजकारणात आलेलो आहे. आणि ही डिफेंडर ती माझ्या स्वतःच्या नावावर आहे आणि ती माझ्या नावावर यासाठी मी आजच घेतलेली आहे की उद्या कोणी मला टीका टिप्पणी करायला नको. त्यामुळे मी जी इच्छा आहे माझी ती मी आजच करून पूर्ण केलेली आहे. विजन हे फक्त विकासाचं आहे आणि स्वच्छतेपासून मेहकरची सुरुवात आम्ही करतोय. आज तारखेपासून स्वच्छता अभियान हे येणाऱ्या 26 जानेवारीपर्यंत राबवण्यात येणार आहे मोठ्या प्रमाणात. म्हणजे मेहकर शहर हे 26 जानेवारीनंतर सुंदर मेहकर आणि स्वच्छ मेहकर हे तुम्हाला दिसेल. आणि त्यानंतर जे काही जनतेचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा, नाल्यांचा, MIDCचा, रोजगारांचा, महिलांच्या बचत गटांचा, जे काही प्रलंबित मुद्दे असतील ते सर्व आम्ही मार्गी लावू आणि जनतेच्या मनातील ज्या काही अडीअडचणी आहेत ह्या निवारण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि ते सॉल्व्ह करू.